परत एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपलं चॅनल इंडियन मॉम ऑफ ट्रायल्स अपणामध्ये. तर आज आहे 31 डिसेंबर आणि वर्षाचा शेवटचा दिवस सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही चाललेलो आहोत बाहेर फार्ममध्ये. या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही प्रिपरेशन बघितली आहे, प्री प्रिपरेशन, की आम्ही कसं सगळं ऑर्गनाईज केलेलं आहे किंवा अरेंज केलेलं आहे. आणि आज फुल डे आम्ही एन्जॉय करणार आहोत. तर आम्ही कुठल्या फार्मला जाणार आहोत हे तुम्हाला सारंग सांगतीलच, पण बॅक ऑफ द कॅमेरा इरान या श्रियान छान रेडी होऊन बसलेले आहेत. आता वाजले सकाळचे 8. आम्हाला 8 वाजता तिथे पोहोचायचं होतं, पण हे शक्य झालं नाही. तिघांना रेडी करण्यातच आम्हाला 8 वाजलेत आणि आता निघायला हवं, पण त्याआधी तुम्हाला सुद्धा अपडेट द्यायची होती. सो म्हणून लगेच व्हिडिओ स्टार्ट केला आणि सारंग तुम्हाला नाव सांगतील आता कुठल्या फार्मला चाललेलो. फार्मचं नाव आहे अलवादी रिसॉर्ट म्हणून आणि खूप छान फार्म आहे. तिथे स्विमिंग पूल, बऱ्याचशा खोल्या, गार्डन, जिथे आम्ही व्हॉलीबॉल खेळू शकतो असं नेट आहे. आणि बघूया, चला तुम्हाला नेतो आणि मग दाखवतो सगळ्या गोष्टी. त्याआधी इराणी श्रियान युजली तुम्ही ऐकलं असेल की खूप गोंधळ घालत असतात. आज फार्मला जायचं म्हणून तिघही शांत बसलेत. त्यांना माहिती आहे जर आपण काही मस्ती केली तर आपल्याला नेणार नाही, अशी भीती आहे. पण असं होणार नाही. आम्ही नेहमीच त्यांना आमच्या सोबत ठेवतच असतो. पण चला आता निघूया, कारण आमच्यामुळे कोणाला उशीर नको व्हायला. चला, तर आता आम्ही निघालेलो आहोत आणि इकडे सारंग ड्राईव्ह करतात. इराणियाचे केस मी इतकी छान करून दिले आणि त्यांनी लगेच खराब पण केलेत. इरा बाळा, तू कुठे आहेस? निया साईडला हो जरा, इराला बघू दे. इरा, वेअर आर यू? वेअर आर यू? आणि तिकडे वेदिका. वेदिका से हाय. बघा आम्ही आलोय आता आत. सुंदर वाटतंय आत आल्याबरोबर, सगळं ग्रीनरी. या इकडे. वाव, आफ्टर अ लॉंग टाइम, बऱ्याच दिवसानंतर. आणि किती ग्रीनरी आहे इथे. मुलांना खेळण्यासाठी तिथे छान पाणी सुद्धा आहे आणि थोडे युनिक पद्धतीचे पण आहे. चेअर टाईप ठेवलेले आहेत. ओ माय गॉड. सो मी याचा सगळा व्हिडिओ नक्कीच तुमच्याशी शेअर करणार मी, की एक्झॅक्टली हे फार्म कसं आहे. पण एंट्री केल्या इतकं प्रसन्न वाटलं. आणि त्या साईडला काही आहे का तिकडे? मग हा, तिकडे त्यांचं फार्म आहे, फार्मिंग चालतं, छोटस शेती हे ते. श्रियान खाली जा, ताईसोबत इकडे आहे. आय थिंक सो. शू निघतोय माझा वारंवार. टाईट कर. आणि या साईडला आय थिंक सो रूम्स आहे. अजून मी आत गेली नाही, पण जितपत मला सारांनी आधी सांगितलं की आत रूम्स आहे. आय थिंक सो मुलं तिकडे गेले आहेत खेळण्याकरिता. वाव, खूप छान वाटतंय. खूप मस्त वाटतंय. आणि इकडे इराणिया मस्तपैकी एन्जॉय करते. कोणी बसवून दिलं तुला? कोणी बसवून दिलं या चेअरवर? आणि काहीतरी वेगळ्या पद्धतीचं तूच बसलेली. ओके. आणि तो बघा श्रियान एकटाच फिरतो आहे. श्रियान कम. हा, ये बाळा. इकडे मुलींचं छान फोटोशूट सुरू आहे. इतकं छान ग्रीनरी, पण थोडं आज ना थोडा आभाळ आहे, म्हणजे थोडं पावसाचं वातावरण वाटत आहे. आणि हिला काय, तुला झोका हवा? ओके ओके. पहिले ते क्लोज कर. क्लोज इट. तर जस्ट आम्ही फोटोशूट केलाय, थोडंसंच फोटोशूट झालाय. आणि आता आम्हाला भूक लागलेली आहे. आता वाजले 9:30 नियर अबाउट. आणि 8:30 वाजता आमचा नाश्त्याचा टायमिंग होता आणि 1 तास ऑलरेडी आम्ही लेट केलेला आहे. नाश्ता वेळेवरच आलेला आहे. तर चला आपण बघूया नाश्त्यामध्ये काय आहे ते. तर नाश्त्यामध्ये आहे मस्तपैकी इडली, सांबार, चटणी. आणि हे त्याच रेस्टॉरंटमधनं आणलेलं आहे जिथे मी नेहमी जात असते, अन्नाची रेस्टॉरंट. आणि इथे सचिन दादा सगळ्यांना सर्व करते आहे. आणि आम्ही मस्त इथे गरमागरम इडली. सो इथनं असं आत जायचं आणि इथे पहिला हॉल आहे. तुम्ही बघू शकता, इथे पहिला हॉल आहे. त्यानंतर इकडे एक मिनी हॉल आहे, अगदी म्हणजे मिनी रूम म्हणू शकता तुम्ही. आणि सगळ्यांनी आपले बॅग्स ठेवलेले आहेत. त्यानंतर आपण आज जाऊया आता. इकडे वॉशरूम, इकडे परत एक रूम, इथे छान असं डायनिंग एरिया.
त्यानंतर इकडे आहे किचन एरिया, बघा किचन एरिया. त्यानंतर परत आत जायचं, त्यानंतर इकडे परत एक डायनिंग एरिया आहे, वॉश बेसिन. त्यानंतर इकडे परत एक हॉल असा, आणि इकडे परत एक वॉशरूम वगैरे आहे. त्यानंतर परत इकडे एक हॉल आहे, जो आता बंद करून ठेवलेला आहे. आणि या दाराने आपण बाहेरसुद्धा जाऊ शकतो. सो एंट्रीलाच हे दार आहे आणि त्या साईडला सुद्धा दार आहे. सो असे 2 दार आहेत इथे. बघा हे आमचे मास्टर शेफ सगळी तयारी करतात व्हेज मॅरिनेशनची. खात नाही व्हेज, फक्त मॅरिनेशन करून देतात. व्हेज खातात, व्हेज पण खातात, पण ऑप्शनल आहे. नाही व्हेज कोणी खात नाही, चिकन खातात. आता फक्त व्हेज खाणार नाही, ते सारंग व्हेजच खाणार. हा ते सारंगसाठी करताय सगळं. हा मग दोस्ती मित्रासाठी इतकं करायलाच पाहिजे ना. आणि इकडे सुद्धा बघा तुम्ही आहे सारंग. जरा साईडला तर ते अनियन्स कटिंग सुरू आहे. अच्छा, आणि अंकिश दादा डायरेक्ट बघ ना काय आहे बोरं. बघा इथे सुद्धा आम्हाला बोरं मिळाले आहेत. आणि जानेवारी महिन्यामध्ये याचं जास्त महत्त्व असतं. हो ना, बघ ना जानेवारी महिन्या, आणि बस उद्यापासून जानेवारी महिना स्टार्ट होणार. तू खाल्लेले खाल्ले असं केलं, क्या बात आहे. खाल्लेलं आहे तुला. एक गोड आहेत माहिती नाही, मी टेस्ट नाही केलं. ओके, पण खाल्लं ना बऱ्याच जणांनी, गोड आहे ना. श्रीयान, त्याला माझा आवाजही जात नाहीये. हाय कम. आणि इकडे सारंग. आणि इथे सर्वप्रथम क्रिकेट स्टार्ट झालं आणि माझ्याकडे बॅटिंग आली. आणि तुम्ही इथे बघू शकता मला ना धावायला बराच त्रास झाला, कारण मी जे शू घातलेले त्याला हील होती आणि मला धावताच येत नव्हतं. आणि सारंग मला वारंवार बोलत होते, अगं तू पडणार, पण म्हटलं नाही, मला असंच धावायचं आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता मला खरंच धावताना खूप त्रास झाला. त्यामुळे मग मला ना रनर दिलेला होता. सो त्या रनर दिल्यामुळेच मग थोडी क्रिकेट मॅच मी खेळू शकलेली. आणि आता तुम्ही इथे बघू शकता मला धावताना कसं त्रास होतोय ते. मला माझा व्हिडिओ बघूनच इतका हसायला येतं की व्हॉइस ओव्हर करताना सुद्धा मला वारंवार हसायला येतं. आणि इथे माझ्या मैत्रिणीची प्रतिक्रिया तुम्ही ऐका. आईला हिच्यासाठी रनर पण काय नाटक आहे ते. शू नाही निकालेगी फिर भी. बघ ना. श्रियान मस्त त्याचंच खेळतोय. काय खेळतोय, इथे ऍक्च्युली फाउंटन होतं पण ते सध्या बंद ठेवलंय. श्रियान तू काय खेळतोय दादा? हा श्रियान, सगळे मंडळी तिकडे क्रिकेट खेळतायत. आभाळ इतकं छान वाटतंय ना, आणि थोडं हलकंसं ऊन पण पडलं आहे, त्यामुळे फारशी थंडी नाही. आणि इकडे श्रियान माती खेळतोय. ऍक्च्युली माती खेळतोय ना. नाश्ता झाला, त्यानंतर मस्त क्रिकेट खेळून झालं. आणि मग आता वेळ होती काहीतरी वेगळं एन्जॉय करण्याची. तर सगळे बच्चा कंपनी आणि जेंट्स हे स्विमिंग पूलमध्ये उतरलेले आहेत. तर जसं मी सांगितलं की वातावरण बऱ्यापैकी थंड आहे, त्यामुळे आम्ही कोणीही स्विमिंग पूलमध्ये उतरणार नाही. पण इराणी यांनी जिद्द पकडली की सगळे उतरले तर आम्हालाही उतरायचं आहे. म्हणून मग मी त्यांना परवानगी दिली की ठीक आहे, तुम्ही पाण्यात खेळू शकता. त्यामुळे त्या बघा किती छान खेळत आहेत. खरं तर त्यांनी खूप मजा केली, पण मी थोडीच व्हिडिओ शूट केला, कारण मला श्रियानलाही बघायचं होतं. श्रियानसुद्धा मस्तपैकी पाण्यात उतरलेला, त्यानेसुद्धा खूप एन्जॉय केलं. पण कुठल्याही लेडीज पाण्यात उतरल्या नाही, त्यामुळे आमच्यापैकी कुठलीच लेडीज पाण्यात गेली नाही. त्याच्यामुळे मग मला ह्या
हा छान असा व्हिडिओ शूट करता आला. स्विमिंग झाल्यानंतर सगळे छान परत फ्रेश झाले आणि मग आता वेळ झालेली होती जेवणाची, कारण नियर अबाउट 1:30-2 वाजलेले आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता किती छान जेवण आहे. ॲक्च्युली सगळ्यांनी आधी जेवणाला थोडं स्टार्ट केल्यामुळे मला पाहिजे तसा प्रॉपर व्हिडिओ घेता आला नाही, पण तुम्ही इथे बघू शकता किती छान जेवण आहे. आणि इथे आहे गाजरचा हलवा, इकडे चपात्या आणि इकडे आहे दाल आणि मध्ये जे होतं ते होतं पनीरची भाजी आणि मिक्स व्हेज. तर चला तर मी जेवण करते. जस्ट सगळ्यांचे जेवण झाले. जेवण झाल्यानंतर बरेच जण आराम करत आहेत, कारण ज्यांची काल झोप झाली नाही ते आराम करत आहेत. काही मंडळी इथे खेळत आहेत. मैत्रिणी आता आत गेलेल्या आहेत आणि आता आम्ही ड्रेस परत चेंज करणार आहोत, कारण दिवसभर इथे राहायचा प्लॅन आहे, जसं मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं. तर आता मी ड्रेस चेंज करणार आहोत. इरा आणि श्रियांची छान झोप झालेली आहे आणि निया आता झोपण्याकरता गेलेली आहे. इकडे आहे इरा. सो आम्ही आता ड्रेस चेंज केलेला आहे आणि मी माझा लुक असा केलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि एक्झॅक्ट मला या स्कर्टवर सेम पर्स मिळाली, सो मी पर्ससुद्धा घेतलेली आहे, फक्त मोबाईल आहे यात. सो माझा लुक आजचा असा आहे. हा सेकंड लुक आहे. यानंतर परत ड्रेस चेंज करणार आहोतच. तर आता सगळे तुम्ही इकडे बघू शकता किती छान खेळतायत. सगळे जेंट्स खेळत आहेत, लेडीज पण आहेत. त्यांचे फोटोशूट सुरू आहे आणि आता आमची सुद्धा फॅमिली फोटोशूट करण्याचा प्रोग्राम आहे, पण आय डोंट थिंक तो पूर्णपणे होईल, कारण जेंट्स काही येणार नाही आहे त्यांचा गेम सोडून आमच्याशी आमच्यासोबत फोटो काढायला. इकडे सुद्धा फोटोशूट सुरू आहे, ते बघा. आणि ते पोजेस सांगतात सगळे. सो असा आजचा लुक आहे. सगळ्यांनी वन पीस वेअर केलेले आहेत आणि जेंट्सला काहीही फरक पडत नाही, तर त्यांच्या खेळण्यातच मग्न आहे. चला खेळूया. श्रिया समोर बघ बाळा. श्रिया हा पिंक. लेट्स गो. समोर बघ. चला. तर आता सुरुवात झालेली आहे लहान मुलांच्या खेळण्याची आणि आता चिल्ड्रन्स गेममध्ये ठेवलेलं होतं ते म्हणजे म्युझिकल चेअर आणि सगळ्या मुलांनी खूप मस्त एन्जॉय केलं आणि इरानियांनी सुद्धा यामध्ये छान पार्टिसिपेट केलेलं होतं. आणि इरा हे शेवटपर्यंत इतकी छान खेळली ना, आणि तिला खरं तर जिंकायचं होतं, पण ठीक आहे, हे खेळणं असतं आणि यात हार जीत होतच असते. आणि आता कपल गेम होणार आहेत आणि आम्ही कपल गेमसाठी सज्ज झालेले आहोत. युअर पार्टनर ती सगळ्यांना एक प्रत्येक पेपर देईल, त्याच्यामध्ये आपल्या पार्टनरची काही क्वेश्चन्स किंवा चॉईस आहेत, तर ते 10 आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. तर तुम्ही तुमच्या पार्टनरचं जे काय आहे ते त्याच्यामध्ये द्यायचं आणि त्याच्यामध्ये 2 कॉलम करतो मी ऍक्च्युली. एका कॉलम मध्ये पार्टनरचं, दुसऱ्या कॉलम मध्ये स्वतःचं. ठीक आहे. त्याप्रमाणे आतापर्यंत आमचे पॉईंट सगळ्यात जास्त आलेले आहेत आणि बाकीच्यांची पॉइंटिंग्स काउंट करतायत. बघूया आता बाकीच्यांचे किती पॉईंट्स येतात. आमचे पॉईंट्स 10 पैकी 7 आलेले आहेत. दोघांचेही आन्सर 7 मॅच झालेले आहेत आणि आपण बाकीच्यांचे सुद्धा आता आन्सर बघूया. जस्ट कपल गेम फिनिश झालेले आहे आणि आता मी हाऊसिंग खेळणार आहोत आणि सगळे मंडळी मिळून. आणि हाऊसिंग म्हणजे सगळ्यांना माहितीच असणार की नंबर्स असतात आणि नंबर्स काढतात आणि ते नंबर सेम आपल्या बुकमध्ये असेल किंवा आपल्या चिट्समध्ये असेल तर तुम्हाला ते टिक करायचे असतात. तर अशा प्रकारे हाऊसी आहे. आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे, लेट मी चेक, आता वाजलेले आहेत रात्रीचे 7:30, सायंकाळचे 7:30 वाजलेले आहेत आणि आम्ही इथे नियर अबाउट 1 o'clockपर्यंत असणार आहोत, कारण 12 वाजता केक कटिंगसुद्धा करणार आहोत, कारण नवीन वर्षाचा आगमन करायचं आहे. सो केक कटिंग व्हायलाच हवी म्हणून. तर चला आता आम्ही हाऊसी खेळू.
तर हाऊसेस स्टार्ट झालेली आहे आणि माझ्याकडे 4 नंबर्स आहे. त्यात तर नंबर्स सांगते. तर जस्ट हाऊस खेळून झालेली आहे आणि मला हाऊसेमध्ये बरेच प्राइजेस लागले. पण 9:30 आता सॉरी 8:45 वाजलेले आहेत आणि खूप जास्त थंडी आहे. आणि आता बोनफायरसुद्धा सुरू होईल आणि बार्बिक्यूसाठी पण प्रिपरेशन सुरू आहे. म्हणजे प्रिपरेशन म्हणजे आता ते कोळसा जे आहे ते सगळं पेटवणार आहेत. सगळे जेंट्स मंडळी ते सगळं बघते आहेत. पण खूप जास्त थंडी आहे, एक्स्ट्रीम एक्स्ट्रीम एक्स्ट्रीम. तर जेव्हा बोनफायर सुरू होईल ना तेव्हासुद्धा मी तुमच्याशी तो व्हिडिओ शेअर करेन. त्याआधी मला आज जायचं आहे आणि परत एकदा ड्रेस चेंज नक्कीच मी करणार आहे. तर मी आता हा 3rd ड्रेस वेअर केलेला आहे, तुम्ही बघू शकता. जम्पसूट, त्याचं कारण असं की थंडी फार आहे आणि फुल कवर व्हायचं होतं, त्यामुळे मग मी जम्पसूट वेअर केलेला आहे. सतत इकडे येऊन ब्लॉग शूट करण्याचं कारण म्हणजे तिकडे सॉंग्स मस्त आहेत, सगळे डान्स करत आहेत आणि ते सॉन्ग जरा व्हिडिओमध्ये आलं ना बराचसा कॉपीराईट लागतो आणि मला ते ओरिजिनॅलिटी मिस करायची नसते. त्यामुळे मग मी तिथे ब्लॉग नाही बनवत. इथे येऊन तुम्हाला प्रत्येक गोष्टीची अपडेट देत असते. आणि आम्ही जस्ट डान्स केला आहे त्यामुळे तुम्हाला माझा आवाज असा येत आहे. तर चला आता आपण परत जाऊया आणि मी तुम्हाला आता दाखवते की तिथे बार्बिक्यूचं काय प्रिपरेशन आहे. त्यातल्या त्यात वांग्याचं भरीत बनवणार आहोत. तर वांगी कशी भाजल्या गेली आहेत हे सगळंच मी तुम्हाला दाखवते. चला. काय आहे ते? नको सध्या नको. हे सो व्हेज नॉन व्हेज आहे ना? इकडे व्हेज आहे नॉन व्हेज. तर सारंग काय ठेवतात? पनीर. इकडे बघा जरा. इकडे सगळं व्हेजचं प्रिपरेशन बघा दाखवलेलं आणि इकडे सगळे ठेवतात ते. वाव मस्त. आणि इथे आहे वांग्याचं कच्चं भरीत जे सारंगणी बनवलेलं आहे आणि हे सगळे वांगे जे आहे छान मस्तपैकी कोळशावर भाजलेले आहेत. हॅपी न्यू इयर. तर आता वाजलेले आहेत रात्रीचे 12:30 आणि तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा. हॅपी न्यू इयर टू ऑल ऑफ यू. हॅपी न्यू इयर टू यू ऑल. आणि श्रियांकडून सुद्धा. आणि आता घरी जायचं आहे. सगळे गेलेले आहेत, फक्त आम्ही 1-2च फॅमिली आता थांबलेलो आहोत. आणि छान आजचं मस्त झालं ना. खूप मजा आली. सारंग बराच वेळ बिझी होते कारण ते बार्बिक्यू मध्ये होते, त्यामुळे बराच वेळ बिझी होते. तर आजचा हा दिवस खूप छान गेला आणि वर्षाचा शेवटचा दिवस तर खूप जास्त एन्जॉय केला. आणि असंच आम्हाला पुढील वर्ष आणि तुम्हाला सुद्धा असं जॉयफुल जावं असंच मला वाटतं. थँक्यू. तर चला, आशा करते आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. श्रियान बाय कर.